धाराशिवच्या लोहारा येथे घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्या कचऱ्याचा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्या विरोधामध्ये ठाकरे शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळते. आता आपण ज्या ठिकाणी धान्याचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनच्या समोर आणि बाजूला हे आपण पाहू शकतो की कचऱ्याचे ढीग लागलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. लोहाऱ्यामध्ये नगरपंचायत आहे आणि नगरपंचायतीचा जो कारभार आहे हा एकदम चव्हाट्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी FCIचं धान्याचं गोडाऊन आहे आणि ह्याच गोडाऊनामधून पूर्ण तालुक्याला माल पुरवला जातो. प्रत्येक राशन दुकानदाराला ह्या गोडाऊनमधून माल केला जातो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच गोडाऊनच्या शेजारी पलीकडं घनकचरा जो प्रकल्प आहे तो आपल्याला दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच गोडाऊनच्या साईडला अगदी गोडाऊनच्या गेटला चिटकवून या ठिकाणी कचरा साठवलेला होता. आता काही कचरा उचललेला आहे. मात्र या प्रश्नावर शिवसेना जी आहे ठाकरे शिवसेना ही आक्रमक झालेली आहे आणि या ठिकाणी आंदोलन देखील लोहाऱ्यामध्ये सुरू आहे. आता आपल्याबरोबर काही ग्रामस्थ या ठिकाणी नागरिक आहेत शेतातली, त्यांचं काय म्हणणे आपण ऐकूया. मला सांगा, तुम्ही इथलेच ना? हां, काय परिस्थिती इथं, काय नेमकं अडचण आहे? सर, परिस्थिती अशी आहे की शासकीय जे गोडाऊन आहे या गोडाऊनच्या लगत लोहारा नगरपंचायतनं या ठिकाणी अधिकृत जो कचरा प्रकल्प आहे या प्रकल्पाची चौकशी होऊन जे शासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि जो काय कचरा प्रकल्प आहे ज्या गोदामाच्या बाजूला तो प्रकल्प हटवला पाहिजे. यासाठी आमची ठाम मागणी आहे. कारण जो प्रकल्प आहे जो गोडाऊन तालुक्याचा आहे या तालुक्याच्या गोडाऊनमधून अख्ख्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धान्य पुरवलं जातं आणि ह्या कचऱ्याच्या माध्यमातून या धान्यावरती मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो आणि मानवाच्या आरोग्याला धोका होतो. म्हणून हा कचरा प्रकल्प जो आहे इथला हटवावा ही आमची शिवसैनिकाची मागणी आहे. शिवसैनिकाची अशी मागणी आहे. तर त्याच्या काय मागणी काय आहे तुमची इथं, काय परिस्थिती? घनकचराचा प्रकल्प इथून हटवला पाहिजे, बरं. जेणेकरून धान्यावर परिणाम आहे. आणि घनकचऱ्याच्या शेजारी मुस्लिम समाजाची खबरस्थान आहे. हां, तर ते अंत्यविधीला येणाऱ्या लोकांना ही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. म्हणून करता आमची अशी मागणी आहे की हा घनकचऱ्याचा प्रकल्प लोहाऱ्याच्या बाजूला जावा. अच्छा, ही मागणी हो. तुमची. मला सांगा, कोण बोल इथं या ठिकाणी गोडवानमध्ये कचरा टाकण्यासाठी म्हणजे कोण कचरा टाकला इथं गोडवानमध्ये? नगरपंचायत लोहारा नगरपंचायतने टाकलेला आहे. हां, मग आता काय मागणी आहे तुमची? आमची एवढीच मागणी आहे की अमोल बिराजदार शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष यांनी वेळोवेळी तहसीलदार, कलेक्टर, नगरपंचायतला यांना वेळोवेळी निवेदन देऊन लोहारा येथील घनकचरा हटवण्यात यावा व गोडाऊनमधील प्रादुर्भाव होण्यासाठी रोखावे, एवढीच त्यांची मागणी आहे. इथून प्रकल्प हलवावा ही मागणी आहे तुमची. काय मागणी आहे तुमची? आज उपोषण सुरू आहे. नगरपंचायतनं जे घनकचऱ्याचं डेपो इथं स्थापन केला ते अनाधिकृत आहे. लोहारा नगरपंचायतनं या ठिकाणी जवळपास 3.5 ते 4 कोटी रुपये खर्च करून कचरा डेपो तयार केला आणि ती केला कुठल्याही विभागाची परवानगी न घेता केलेला आहे. अन्नाचं गोडाऊन लोहारा तालुक्यातील 47 गावाला या ठिकाणातून रेशन पुरवलं जातं. त्याला लगतच त्या ठिकाणी त्याने कचरा डेपो तयार केला आणि लोहारा शहरातील जे मांजरं कुत्रे मेलेले असतात, जे दुर्गंधी पसरलेली जाते सगळं या ठिकाणी आणून टाकते. तर याच्यामुळं 47 गावातल्या लोकांवर आरोग्यावर परिणाम होईल. म्हणून या प्रशासनावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे व हे कुठलीही परवानगी न घेता फक्त गुत्तेदारीतून पैशातून गुत्तेदारी हे जे समीकरण मांडलेलं आहे ह्यात म्हणजे गुत्तेदाराने ह्याला कुठेतरी आळा बसावा. आणि प्रशासनाला आमची विनंती आहे कलेक्टर साहेबाला या संबंधितावर योग्य ती कठोर कारवाई करावी, नाहीतर येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करू व अमोल बिराजदारला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. तर आता उचलला ही कचरा उचलला? नाही, आता ही कचरा उचललेला आहे फक्त काय नाकावरला काढून ओटावर ठेवलेला आहे. आता आपल्या डाव्या साईडचा कचरा काढून उजव्या साईडला ठेवलेला आहे, एवढंच केलेलं आहे. ती बी ह्या झोपलेल्या प्रशासनाला ज्यावेळेस अमोल बिराजदारने उपोषणाचा इशारा दिला, कलेक्टर साहेबाला भेटले, कलेक्टर साहेबांनी संबंधित शिवला बोललं ही काय तुझ्या कार्यकाळात, मग त्यावेळेस शिव झोपलेले जागे झाले आणि तिथून कचरा घेऊन आपल्या पाठीमागे टाकलेला आहे. आणि जवळपास फक्त 2 ते 2.5 फुटावर कचरा आहे तिथे. अच्छा. आणि या ठिकाणी जवळपास 4.5 कोटी रुपये खर्च करून फक्त गुत्तेदाराचे खिसे भरण्याचं काम या नगरपंचायतनं केलेलं आहे, नगरपालिका प्रशासनाने केलेलं आहे. याच्या मागेतला दुसरा उद्देशच काय नाही, फक्त स्वतःची घरं भरणे. ठीक. एकंदरीतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे वातावरण जे आहे ते तापलेलं आहे. आणि महत्त्वाचा जे प्रश्न आहे लोहाऱ्यामध्ये घनकचरा प्रकल्प असेल किंवा कचऱ्याचा प्रकल्प, म्हणजे कचरा कुठं टाकायचा हे सुद्धा पंचायतला कळत नाही असं म्हणणं त्या नागरिकांचं आहे. आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून
कारवाई करणं गरजेचं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, लोहारा.